तुम्हाला देखील लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही, तर यावरती आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. अनेक महिला लाडक्या बहिणी योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यापासून वंचित आहे आणि हा हप्ता मिळाला नाही म्हणून विदर्भातील अनेक महिलांनी रस्त्यावरती उतरून रोष देखील व्यक्त केला होता. त्यामुळे आता अशा महिलांसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नेमकी काय आहे घोषणा बघूया. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी. मंडळी, अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नव्हता. महिलांना 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी करणे बंधनकारक होतं आणि अशी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आणि यामुळे महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. सरळ सरळ या महिला त्या हप्त्यांपासून वंचित राहिल्या. यामुळे अनेक महिला रस्त्यावरती उतरत याचा विरोध केला. आम्हाला हप्ताच मिळाला नाही असं म्हणत महिलांनी रस्त्यावरती उतरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. विदर्भात अनेक महिला रस्त्यावरती उतरल्या होत्या. त्यामुळे यावरती सोल्युशन म्हणून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक आहे 181. या 181 क्रमांकावरती तुम्ही कॉल करून आता तुमच्या अडचणी सांगू शकणार आहात. ई-केवायसी करताना तुम्ही काही चुकीचा पर्याय निवडला असेल तर यावरती काय सोल्युशन आहे हे तुम्हाला या 181 क्रमांकावरती कॉल करून या ठिकाणी तुम्ही विचारू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला देखील अजून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल, ई-केवायसी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही आता या 181 या क्रमांकावरती कॉल करून तुमच्या अडचणी या ठिकाणी सोडू शकणार आहात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अजून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींनी या 181 या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? लाडक्या बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की